गाईस, सुंदर अशा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गाईस. मस्तपैकी मॉर्निंग झाली छानपैकी आणि लवकरात लवकर भाजीला पण गेली. तर भाजीला बघा जाऊन मी काय आणलंय. मस्तपैकी ते पापलेट आणले छानपैकी. हे बघा असे छान पापलेट घेऊन आली आणि चिकन घेऊन आली. आता पापलेटचं फ्राय करायचंय, चिकन रस्सा बनवायचंय आणि सुकं बनवायचंय. तर ग्रेव्ही मध्ये सुकं म्हणजे एकदम ग्रेव्ही सुकी बनवायची. असे हे 2-3 प्रकाराचं करायचंय. तर गाईज बघा आता मी इथे मस्तपैकी पापलेट मसाला लावून ठेवलेला आहे, मॅरिनेट करून ठेवले छानपैकी असे पापलेटला. आणि इथे मी रवा घेतलाय, त्याच्यात तिखट टाकलाय, मसाला आणि मीठ टाकलंय. आणि आता मी ते पापलेट फ्राय करून घेते. इथे तव्यामध्ये तेल टाकलंय आणि मग ते मी फ्राय करून घेते. तर चला व्हिडिओ आपला आपण असंच कंटिन्यू ठेवू. गाईज बघा पापलेट मी अख्खे फ्राय करायला टाकले आणि एका तव्यावर 2च पापलेट बसले. बघा केवढे मोठे पापलेट आहेत ना, मोठे पापलेट आहेत आणि अख्खे ठेवलेले आहेत पापलेट मी ते. आणि तव्यावर फक्त 2च पापलेट बसले. तर अशा प्रकारे आपण सगळे ते फ्राय करून घेऊया पापलेट. तर गाईज बघा आता आपली मच्छी फ्राय झाली मस्तपैकी. छान अशी मच्छी फ्राय करून झाली आपली. एक तर आयटम झाले आपला. आता दुसऱ्या आयटमची आपली तयारी तर चालू आहे. इथे मी मस्तपैकी खोबरा भाजून घेतला आणि इथे मी कांदा भाजायला ठेवलाय. आता हा कांदा भाजून झाला तर आपण वाटण करून घेऊया. तर चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. तर गाईज इथे बघा आता मी चिकन फोडणीला टाकणार. चिकन मस्तपैकी असं धुवून घेतलंय आणि मी फोडणीला कांदा, टोमॅटो आणि तेजपत्ता टाकलाय. बघा कांदा, टोमॅटो, तेजपत्ता सगळं टाकून घेतलंय फोडणीला मी. आता तिखट मसाला पण टाकून घेते मी त्याच्यामध्ये. पहिली तर आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. दीड चमचा आला लसणाची पेस्ट टाकली. छान असं परतून घ्या ना. आपला व्हिडिओ असाच कंटिन्यू ठेवू. कोण आले हे सगळे? ओवी आणि देवेंश्री आली. कोण आली? श्रेया बघ इकडे, इकडे बघा. ही श्रेया आली बघा कशी लाजते. हा श्रेया बघू इकडे, माझ्याकडे नाही बघा. जी श्रेयांशी खूप छोटी आहे आणि ही देवेंश्री. ही देवेंश्री, श्रेयांशी, श्रेया ना, श्रेया, श्रेयांशी, देवेंश्री आणि ओवी. बघा ह्या तिघी आलेत आता. ही श्रेया आहे ना आमची, चुलबुली चुलबुली श्रेया.